राम राम. हे बघा हा काढत नाही तेवढ्यात दुसरा आला. हे बघा आता एक मी काढत आहे, एक भाऊ काढत आहे आणि मावशा तिकडे ढोंडेरा लड्डू मुठ्या आलेला आहे. हा आहे लड्डू मुठ्या. ह्याला जबरदस्त ताकद असते. समजलं पण नाही की कसा आला मावशाकडे. हा बघा कोतीला आलेला आहे आणि फ्रेश आहेत आज, जास्तीत जास्त फ्रेश आहेत. मासे आहेत हे बघा, गोल्डन फिश एकदम जबरदस्त आहेत. हे ताजे ताजे. आणि पाहू शकता आपण की पहिलंच जार घेतलं, स्टार्टिंग सुरुवात झालेली जाराची. आणि ही बघा सुपर शिवंड आलेले आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, सुपर आहे. पुढे आता आपल्याला आशा आहे की येईलच असं बघूया. आणि तुम्ही पाहू शकता की मावशाने एक जार आणलेला आहे नवीन. कोणाकडून मागून आणलाय मावशा? गास्तेल कडून मागून आणलेला आहे. आणि ते काय ना, मावशाची जारा कसं दर्याठोक आहेत. दर्याठोक म्हणजे फाटलेली जारा. आता त्याने मावशाने त्याच्याकडनं पण मागून आणलेत. आता ते जार सुद्धा तसंच मला वाटते दर्याठोक. आता बघूया पुढे. आता मावशाचं ते जे जुनं जार आहे ते काढणार आहेत आम्ही आणि त्याच्या बदले हे रिप्लेस केलेलं आहे. आणि आपलं हे सुरुवात आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये एक सुपर शिवंड आलेलं आहे. हे बघा कोतीला आलेलं आहे. परंतु मावशा कोतीला काय आहे का चांगला? चांगला आहे मावशा बोलला. बर्फामध्ये टाका मावशा. आणि आपल्याला चांगला आलेला आहे, ताजा आलेला आहे, ताजा जबरदस्त. आता पुढे बघूया आपण. शिवंड आली कोतीलाला. पुढे काय आहे हे बघा मावशाजवळ. ताजा आहे का मावशा? एकदम प्युअर प्युअर आहे असं बोलत आहे मावशा. सोनेरी सोनेरी. हे बघा सोन्यासारखा आहे म्हणून सोनेरी. एकदम प्युअर. तो आयलो पण काय आयलो मावशा कोतीलाला. हे बघा ताजा आहे का? ताजा आहे. लहान आहे साईज परंतु आलेला आहे. आणि हे दुसरं झाड चालू आहे. आणि पहिलं झाड घेतलं त्याच्यात शिवंड आली होती आणि एक कोतवीला. आता 2 कोतवीला आले दुसऱ्या जारला. ह्याच्यानंतर मावशाचं जार येणार आहे. मस्त जार आहे दर्याठोक. हे बघा मावशाचं हे असं दर्याठोक जार आहे. हे आम्ही काढत आहेत आता पिशवीमध्ये. हे फाटलेली जारा आणतात मावशा. कुठे दर्या ठोकायला जारा घेऊन येतात. आणि हे बघा हे सर्व आता मावशाचं जे जार आहे ते काढून टाकणार आहेत आम्ही. आणि अशा प्रकारे मावशाचं पूर्ण जार काढून झालेलं आहे. हे बघा ते जे आपण रिप्लेस करणार होते ते जार काढलेलं आहे. अशी मावशा दर्याठोकी जारा आणतात. तर ते काय माशाची आशा पण पकडतात आणि दर्याठोकी जारा आणतात. तर काय मासे लागणार? तर मावशा तुम्ही आणणार आहेत का जारा नवीन? किती आणणार आहेत? आणणार आहे 10,000ची. तर नवीन आणा तेव्हाच मासे लागतील, नाही तर असं काय मासे लागणार नाही. अशी दर्याठोकी जारा आणू नका. चांगली जारा असतील तर मासे लागतील. आणि आपण जी जारा घेतली होती आता ते टाकत आहेत. हे बघा जारा घेतलेली आपण टाकत आहेत परत उद्यासाठी. आणि हे बघा आपण आता दुसरा पल्ला घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता दुसऱ्या पल्ल्यात काय ते आपण बघूया. पहिला पल्ला घेऊन आपण टाकलेला आहे. आता हा दुसरा पल्ला सुरू करूया आपण. की 500 रुपयाला आलेला आहे मोठा. आणि हे सुद्धा दर्याठोक जार आहे. तरी सुद्धा बघा दर्याठोक जारामध्ये कसं बघा. हे बघा कशी फाटलेली जार आहेत. हे बघा ते सांगतात ना, अगर नसीब में होगा तो बैठे बैठे आएगा, लेटे लेटे आएगा, रजाई में सोते सोते आएगा. तशी ही घटना आहे. आणि ह्या फाटलेल्या जारामध्ये बघा दर्याठोक जार एकदम. त्याच्यामध्ये हा कोतीला आलेला आहे. काय मावशा सुद्धा असे दर्या ठोकायला जारे आणतात तरी सुद्धा लागलेलं आहे. तर चांगलं साईज चांगले आहे, मस्त गोल्डन आहे. हे बघा मावशा चांगल्याच प्रकारे काढण्याचा प्रयत्न करत आहेत कधीपासनं. आता काढतीलच. हे बघा
सुपर गोल्डन फिश. आणि ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब पण करा. आणि सांगितलं होतं पाहून आली. की हा हाडमोड्या आल्याशिवाय राहत नाही, तो आलेलाच आहे शेवटी. हे बघा हाल करतो आमचे खूप. आता तर काढून टाकावं लागेल त्याला. फडफड 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 करत होती. हे बघा हे बघा शिवंड आलेले आहे आणि 150 ग्रॅम असेल. पहिली 100 ग्रॅम आली होती आणि सॉरी 100 नाही 200 ग्रॅम म्हणजे सुपर होती ती. आता ही 150 ग्रॅम. चंद्या मामा खुश. आणि हे जे शिवंड आहेत ते ढाणूतील चंद्या मामा हे शिवण घेतात. आणि तिथे भावसुद्धा चांगला आहे, भाव चांगला भेटतो. 2000 रुपये किलो आहे सुपरवर. आणि हे जे 2 नंबर आहे त्याला 1200 रुपये किलो आहे. मावशा किती पल घेतले? 2, तिसरा चालू. 2 घेतलेले आहेत आणि तिसरा चालू आहे. जार आपण घेत आहोत. हे सुद्धा दर्याठोक जार आहेत. सर्व मावशाची दर्याठोक जार आहेत. हे बघा, बघूया तरी पण काय ते दर्याठोक मध्ये. आपल्याला एक कोतीला आला. ही बघा आली, सुपर आली मावशाला. हे बघा जरी दर्याठोक आहे परंतु बघा सुपर शिवंड आलेले आहे आणि हे चिखलावर आलेले आहे. हे बघा मावशाला आलेले आहे दर्याठोक. म्हणजे सांगतात ना, नसीब में होगा तो बैठे बैठे आएगा, लेटे लेटे आएगा, रजाई में सोते सोते आएगा. हे बघा असं मावशाचं नशीब आहे. आणि ही काळी आहे मावशा. हे बघा खुश, तंबाखू खाऊन खुश मावशा. जबरदस्त. 2 कुरलेले आहेत. हे बघा भागीच आलेले आहेत. मेल आणि फिमेल आहे. हे बघा लड्डू मुठ्या आलेला आहे. हा आहे लड्डू मुठ्या. ह्याला जबरदस्त ताकद असते. जेव्हा ह्याला आपण आकड्याने काढायला जातो तेव्हा आकड्याला सुद्धा हा खडखड खडखड असा आवाज करतो. ह्याला गठ्ठा सुद्धा म्हणतात आणि बारी लोकांमध्ये याला मुठिया म्हणतात. आणि आम्ही याचं नाव ठेवलं आहे लड्डू मुठिया, जो माझा साला आहे मितनाडीतला. ही बघा. आणि शिंगाडी जिवंत आहे. शिंगाडी एकदम जिवंत आहे. जबरदस्त. हे बघा एंडिंगला आलेला आहे ताजा. थरथर कापतात मावशाचे हात. पान उतारा घेतलेला नाही मिळत काल. नाही थोडा 3 दिवस झाला काय पी नाही. हो असं. आणि फायनली आपले हे जी जारं आहेत आपली शिवंडेवाली, शिवंडी आणि हे सर्व मिक्स मासे ती घेऊन झालेले आहे. हे बघा शिवण वगैरे आलेले आहेत आपल्याला. 2 शिवण, शिंगाडी. दुसरे मावशाला सुपरचे आहे याच्यात. आणि दुसरे इथे मासे आहेत. हे बघा गोल्डन फिश एकदम जबरदस्त आहेत. हे ताजे ताजे. आता आपण ही जारा टाकू आणि कारगिलची जारा घ्यायला जाऊया. हे बघा नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि बायकोने गरम गरम नाश्ता बनवून दिलेला आहे, कांदा पोहे. आणि आम्ही सर्वजण खात आहेत. हे बघा मावशा सुद्धा खायला या. बोला खायला या. ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा गिलमध्ये आपली सुरुवात झालेली आहे. पहिलंच जाळ घेतलेलं आहे आणि कोता आलेला आहे. एकदम चमचमीत आहे गोल्डन. एक काढत ना तेवढ्यात दुसरा आलेला आहे. तो बघा एक खाऊन टाकलेला आहे मावशाकडे. हे बघा. आणि हा मी काढत आहे तेवढ्यात हा दुसरा आलेला आहे. म्हणजे आज कोतीला आपल्याला बघायला भेटणार आहेत. आलेला आहे हो बघा मावशाकडे. आणि इकडे गिरी आहे ना ती गाठ मारून गेलेली आहे. वाव.
हे बघा लाईव्ह. साईज बघा, जमा होत आहेत, लहान पण आहेत मोठे पण आहेत. आलेला आहे हे बघा. आणि हा सुद्धा फ्रेश आहे, मावशा काढत आहेत हे बघा. आलेला आहे परंतु तो कोमामध्ये गेला. आणि तिकडे शिंगाडी सुद्धा आलेली आहे, मोठी शिंगाडी आहे ती बघा. मावशा खेचत आहेत हे बघा. मावशा बघा खेचण्याची रिॲक्शन बघा मावशाची, ही बघा जबरदस्त तंबाखू खाऊन. हे बघा रोगाट शिंगाडे आले असं मावशा सांगत आहे. आर्टिफिशियल मासे आलेले आहेत, आर्टिफिशियल. हे बघा आर्टिफिशियल मासे आहेत. मासेच आहेत ते, हे बघा डोळे सुद्धा आहेत. हे आर्टिफिशियल आणि मावशाच्या जारात आलेले आहे. तर मावशा तुम्ही काय करतील याचं? काय करणार, जेवणाला करतील का? हा. आणि आर्टिफिशियल मोडी आहेत, ही गडियात गडी आहेत, ते आम्हाला पहिलंच माहीत आहे मावशा. तर सारखा काढा, थांबा मीच काढतो. तरंगत तरंगत आलेला आहे हे बघा. आणि मावशा खुश, फ्रेश आहे एकदम ताजा. आणि ते आर्टिफिशियल पण मोडे आलेले आहेत जेवणाला त्यांना. आणि हा कोतीला आलेला आहे मावशाला, हा बघा चांगली साईज आहे. कोता मासा. आणि मावशा खुश झालेला आहे हे बघा. मावशा चार येणार असं बोलले मावशा त्यांना. 4 येतीलच त्यांना मावशाला. साईज चांगली आहे हे बघा. मावशा खुश. झालेलं आहे काम मावशाचं. हे आहे. आणि दुसरं शिवण पण आहे मावशा, जिवंत आहे शिंगाडी, अंडीवाली आहे. किती धडपड करते. आणि हे अंडीवाले आहे, मेल फिमेल. समजलं पण नाही की कसा आला मावशाकडे. हा बघा कोतीला आलेला आहे. आणि फ्रेश आहेत आज, जास्तीत जास्त फ्रेश आहेत. खाली 2 खराब झालेले आले. राम राम. हे बघा हा काढत नाही तेवढ्यात दुसरा आला हे बघा. आता एक मी काढत आहे, एक भाऊ काढत आहे. आणि मावशा तिकडे ढोंडेरा काढत आहे. आणि मासे भरपूर येत आहेत. आलेला आहे राम राम, परंतु तो काय बेपत्ता, म्हणजे कोमात गेलेला आहे, खराब झालेला आहे हे बघा. आणि झारं घेऊन झालेले आहेत आपली. तुम्हाला दाखवतोच की मासे किती आले. आणि नंतर जेव्हा आपण बर्फात पॅकिंग करतील तेव्हा सुद्धा दाखवतो तुम्हाला किती मासे जमलेले आहेत. आणि आपले सर्व जाळी आता घेऊन झालेले आहेत. आता आम्ही ही जाळी घेतील आणि पुन्हा टाकतील उद्यासाठी. तर आपण आता पुढे बघूया आमचा परतीचा प्रवास. त्याच्यात तुम्हाला मासे किती आले आहेत ते सुद्धा दाखवतो. माशाला सुद्धा चांगले मासे आले आहेत. आज शिवणसुद्धा आलं आहे सुपर, म्हणून माशा खुश आहे, त्यांची रोजी सुटलेली आहे. आणि हे बघा मावशीने कोत्याची बोत काढलेले आहेत. जे खराब झालेले आहेत त्याची बोत काढतात. आणि ते बोत जे आहे ते आम्ही विकतो, त्यालासुद्धा चांगली किंमत मिळते. म्हणून असं नाही समजायचं की खराब मासे आले म्हणजे ते गेले वाया. आम्ही सुकवतो सुद्धा. बघूया आता आपण ही जारा टाकणार आता, नंतर पुढे प्रवास दाखवतो तुम्हाला. चला.